नमस्कार मित्रांनो. मी गणेश शिंदे. शेरखान मिराय ॲसेट शेरखानचं सब ब्रोकर. मी लोकांचं प्रॉफिट करण्यासाठी इथे आहे. मी तुम्हाला सांगणार आहे शेअर ट्रेडिंग मधील मानसशास्त्र, तोट्याचं सूड घेण्याची सायकॉलॉजी कशी होते आणि आपण त्यावर कसे अडकत जातो. शेअर बाजारात ट्रेड करताना अनेक वेळा माणूस तोटा झाल्यावर भावनिक होतो. तोट्याचा स्वीकार न करता तो लगेच सूड घेण्यासाठी पुन्हा ट्रेड करतो. अशा प्रकारच्या सततच्या ट्रेडिंगला रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतात. यात माणूस आखाड्यात अडकतो, तोट्याची भरपाई करण्याच्या नादात तो अधिक नुकसान करतो. ही एक प्रकारची वावटळ आहे. ज्यातून बाहेर येणं खूप कठीण होतं. मन शांत न राहिल्यास निर्णय चुकतात आणि अशा अनेक चुकीच्या निर्णयामुळे शेवटी मोठा तोटा होतो. त्यामुळे ट्रेडिंग करताना भावनांवर नियंत्रण, स्वतःचे नियम आणि थांबण्याची वेळ ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि यातून काय होतं, ज्याला जॉब आहे त्याच्या जॉबवर परिणाम होतो. ज्याला जॉब नाही, पैसे लिमिटेड असतात, त्याचे पैसे संपतात आणि तो ट्रेडिंग तिथे थांबतो आणि पैसे गोळा करतो आणि मार्केटमध्ये येतो आणि पैसे लावतो आणि तोटा झाल्यावर आणि बंद करतो आणि थोड्या दिवसांनी चालू करतो. तर असं न करता आपण व्यवस्थित शिक्षण घ्यावं आणि माझ्याशी कनेक्ट करावं. आणि काही लोकं काय करतात, न्यूज बेस्ड ट्रेडिंग करतात. नुकसानाच्या गर्तेत नेणारा एक सापळा आहे न्यूज बेस्ड ट्रेडिंग. झी बिझनेस आहे, सी आवाज आहे, एन प्रॉफिट आहे आणि काही बातम्या आहेत. न्यूज प्रिंटर तर खूप उशिरा येतं, पण लाईव्ह न्यूज सुद्धा खूप उशिरा येतात. कारण बाजारात घडलेली कृती किंवा ॲक्शन आधी होते, प्राइस ॲक्शन आणि त्या कृतीवर आधारित बातमी न्यूज तयार नंतर येते. म्हणजे जेव्हा बातमी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचते तोपर्यंत बाजार त्या बातमीचा परिणाम दाखवून झाला असतो. अशा स्थितीत न्यूज पाहून ट्रेड करणं म्हणजे चाललेल्या ट्रेनमध्ये उडी मारण्यासारखं आहे. धोका जास्त आणि फायद्याची शक्यता कमी. म्हणूनच मी सांगतो तुम्हाला न्यूज बेस्ड ट्रेडिंग टाळा. तुमचं स्वतःचं रिसर्च करा, चार्ट्स बघा आणि शांत मनाने निर्णय घ्या. जर कळत नसेल तर सरळ सिंपल माझ्याशी कनेक्ट करा. मी फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून देईन आणि तुमचा प्रॉफिट वाढवेन आणि तुम्हाला डे टू डे तुमचं सकाळचं फक्त 10 मिनिट द्या. त्या 10 मिनिटात मी दररोज तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी सांगत जाईन. तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि शिका. कुठं पैसे द्यायची गरज सुद्धा नाही तुम्हाला. आणि मी एक छान सल्ला देतो तुम्हाला, की ऑप्शन आणि फ्युचर विसरून जा आणि इक्विटीमध्ये ट्रेडिंग करा. ऑप्शन आणि फ्युचर हे हाय रिस्क आणि हाय व्होलॅटिलिटी असलेले सेगमेंट्स आहेत. यात थोडीशी चूकही मोठं नुकसान करू शकते. बऱ्याच जणांना वाटतं, की यातून पटकन पैसे कमवता येतील. पण वास्तवात यामुळे जास्तीत जास्त लोक नुकसान करत जातात. सेबीनं गाईडलाईन सुद्धा जारी केलेलं आहे, की 90% लोक ह्याच्यात नुकसान होतात. 90 नाही, याच्यामध्ये 99% लोक नुकसान घेतात आणि 1% एफ-आय आणि डी-आय याच्यामध्ये रिटेलरचं सगळं वाईप आउट करून पैसे ते घेऊन जातात. त्यासाठी दीर्घकालीन यश हवं असेल तर योग्य अभ्यास करा, इक्विटीमध्ये ट्रेड करा. थोडा कमी मुनाफा चालेल, पण शांती आणि सातत्य मिळेल. मी तुम्हाला गॅरंटी देतो ट्रेडिंगपेक्षा या इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये, ट्रेडिंगमध्ये खूप पैसा आहे. इक्विटी ट्रेडिंग इज द बेस्ट ऑप्शन. हाऊ टू डू इट? प्लीज कनेक्ट टू मी. त्यामध्ये एक आहे इंडेक्स बेस्ड इक्विटी. ETF मध्ये ट्रेडिंग करायचं. माणूस आणि इंडेक्स हे हमेशा नेहमी वर जातात. एखादा स्टॉक्स घेतला आणि तो खाली जातो. जसं येस बँक आहे. येस बँक हे निफ्टी 50 मध्ये एकेकाळी टॉपची बँक होती. सत्यम कॉम्प्युटर भारतामध्ये 4 नंबरला सॉफ्टवेअर कंपनी होती, पण ते बुडाले. तसं न करता, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट न करता, इंडेक्स बेस्ड फंड आपल्याकडे 5 इंडेक्स आहे. निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे, फिन निफ्टी आहे आणि यु नो दुसरे एक आहे, आयटी इंडेक्स आहे आणि वेगवेगळे आहेत असे. ऑटो इंडेक्स आहे, हे बरेच इंडेक्स आहेत. त्यांच्या इंडेक्सच्या ETF मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो, बल्कमध्ये करू शकतो आणि सेक्युअर करू शकतो. जर लॉस झाला तर वेट अँड वॉच. म्हणजे लॉस म्हणजे जर खाली गेला प्राइस तर त्याला लॉस समजायचं नाही. जर तुम्ही खाली प्राइस गेला आणि तुम्ही मार्केटच्या बाहेर पडलात तर ते लॉस झालं. वेट अँड वॉच. कारण आपण एफ-डी करतो आणि 1-1, 2-2 वर्ष, 5-5 वर्ष वाट पाहतो. पण मार्केटमध्ये आपण 1 महिना सुद्धा वाट पाहू शकत नाही. त्यामुळे आपले लॉसेस होतात. वेट अँड वॉच इज द बेस्ट की टू सक्सेस इन स्टॉक मार्केट. पेशन्स अँड डिसिप्लिन इज द की सक्सेस इन द शेअर मार्केट. तर मित्रांनो, मी ऑनलाईन ट्रेडिंग अकॅडमी
सर्टिफाईड ट्रेडर आहे आणि ऑथराइज पर्सन आहे सेबीचा. मिराई ॲसेट ही कोरियन बँक आणि शेरखान यांच्या मर्जिंग मधून झालेली सब ब्रोकिंग आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट घ्या. It is not for Marathi people, it is for Telugu people, it is for Hindi people, for anybody. There is no discrimination here. पण जास्तीत जास्त मी हे सांगतो की ग्रामीण भागातल्या युवकासाठी मी हे मदतीचे आवाहन करत आहे आणि तुम्ही त्यांचं जास्तीत जास्त फायदा घेऊन तुम्ही हे करू शकता, शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट घेऊ शकता. किंवा काही असे स्टॉक्स आहेत त्यांची दैनंदिन व्यवसायामध्ये आपल्याला गरज भासते. फॉर एक्झाम्पल, आता उन्हाळा चालू झाला, एसीचे स्टॉक्स वाढणार. वोल्टास, ब्लू स्टार हे शेअर्स घ्यायचे, 2 महिने ठेवायचे किंवा त्याच्यामध्ये 2 महिने सुद्धा न ठेवता जेव्हा प्राइस वाढलं तुम्हाला 1000 रुपयावर प्रॉफिट मिळत असेल, तुम्ही प्रॉफिट बुक करा आणि खाली आल्यानंतर परत बाय करा, असं तुम्ही प्रॉफिट घेऊ शकता. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर, आपण डेली हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रोडक्ट्स वापरतो, ते एव्हरग्रीन स्टॉक आहे, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मार्केटमध्ये लीडर आहे एशियन पेंट, एशियन पेंटचे शेअर घेऊ शकता. मार्केटमध्ये लीडर आहे आयटी मध्ये टीसीएसचे शेअर घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजिमभाई प्रेमजींनी त्यांच्या ड्रायव्हरला एक असं म्हणतात 10,000 रुपये दिले होते 40 वर्षाखाली, त्याचे 500 कोटी झाले ते बोनसमुळे. त्यामुळे विप्रो सुद्धा मी सजेस्ट करू शकतो तुम्हाला फॉर लॉंग टर्म. आणि त्याला सतत बघत राहिला आणि ते 1,000-2,000 रुपयांनी खाली गेलं किंवा 4,000नी आणि तुम्ही म्हणत असाल की यामध्ये लॉस आहे आणि मी बाहेर पडतो, तर तसं नका करू. तुम्ही असंही इन्व्हेस्ट करा की तुम्हाला त्या पैशाची गरज नाही, असं म्हणून इन्व्हेस्ट करा आणि त्याचं फार मोठं वटवृक्ष तुम्हाला दिसायला लागेल. थँक यू मित्रांनो. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल.